नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबारमध्ये भाजपला रोखण्यासाठी वोट जिहाद, डॉक्टर हिना गावित यांचा घणाघाती आरोप। नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मिळालेला विजय हा विकास किंवा हिंदुत्वाचा नसून तो निव्वळ वोट जिहादचा विजय आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित असल्याचे पाहून शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी एमआयएम सारख्या कट्टरतावादी पक्षाशी छुपी युती केली, असा खळबळजनक आरोप माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला। नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी शिंदे गटाच्या शिवसेनेने आपली सत्ता राखली असली तरी भाजपने या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आकडेवारीनिशी वोट जिहादचा मुद्दा लावून धरला आहे। पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर हिना गावित यांनी मतदानाचे विश्लेषण मांडले। त्या म्हणाल्या की नंदुरबार शहरात 75,000 मतदान झाले, त्यापैकी 54,000 हिंदू मते होती। भाजपचे उमेदवार अविनाश माळी यांना 30,531 मते मिळाली, तर शिवसेनेच्या विजयी उमेदवार रत्ना रघुवंशी यांना 41,641 मते मिळाली। मात्र रघुवंशी यांना मिळालेल्या मतांमध्ये तब्बल 18,000 मते ही मुस्लिम समाजाची आहेत। याचाच अर्थ हिंदू मतदारांनी भाजपलाच पसंती दिली आहे। डॉक्टर गावित यांनी असा दावा केला की मुस्लिम मतदारांनी नगरसेवक पदासाठी एमआयएमला आणि नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेला मतदान केले। एमआयएमच्या उमेदवारांना एकूण 10,179 मते मिळाली, मात्र नगराध्यक्ष पदासाठी ही सर्व मते शिवसेनेच्या पारड्यात गेली। हा केवळ भाजपला रोखण्यासाठी केलेला प्रयोग होता। रघुवंशी हे केवळ नावापुरते हिंदुत्ववादी असून त्यांचे विचार आजही काँग्रेसचेच आहेत, अशी टीका त्यांनी केली। नंदुरबारमध्ये पहिल्यांदाच एमआयएमचे 4 नगरसेवक निवडून येणे आणि रस्त्यावर हिरवा गुलाल उधळला जाणे ही शहराच्या अस्मितेसाठी आणि सुरक्षिततेसाठी धोक्याची घंटा असल्याचे डॉक्टर गावित यांनी नमूद केले। विशिष्ट समुदायाचे झालेले संघटन भविष्यात शहरासाठी घातक ठरू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली। भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमधून आनंदा माळी यांची गटनेतेपदी तर हिरालाल चौधरी यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली आहे। भाजपचे 26 उमेदवार हे नौखे होते, तरीही त्यांनी कडवी झुंज दिली। महापालिकेत प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भाजप हिंदू मतदारांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले। या पत्रकार परिषदेला भाजपचे सर्व विजयी आणि पराभूत उमेदवार उपस्थित होते। या आरोपामुळे आता नंदुरबारच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेनेकडून यावर काय उत्तर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।